हा बटाट्यापासून बनलेला नाश्ता बघा, अगदी झटपट बनतो आणि दिसायलाही तेवढाच सुरेख दिसतो। लहान मुलांना जर अशा शेपमध्ये नाश्ता बनवून दिला तर तेही अगदी आवडीने खातील आणि मागून मागून खातील। एवढा चमचमीत हा नाश्ता बनून तयार होतो आणि अगदी झटपट बनतो, जास्ती कोणतं साहित्यही लागत नाही। तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मध्यम आकाराचे 5 उकडलेले बटाटे घेतले आहेत। बटाट्याची सालं काढून घेतली। आता हे बटाटे मॅश करून घेऊया। अगदी बारीक हे बटाटे मॅश करून घ्यायचे। हा नाश्ता बनवायला जितका सोपा आहे तितकाच चवीला छान लागतो आणि जर तुम्ही या पद्धतीने एकदा घरी नाश्ता बनवला तर तुमच्या घरातील लहान मुलं प्रत्येक वेळेस याच पद्धतीने नाश्ता बनवून मागतील। एवढा चमचमीत हा नाश्ता बनून तयार होतो। तर इथे मी बटाटे सगळे मॅश करून घेतले। आता ह्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊ। 6 चमचे कॉर्नफ्लॉवर घालूया। चवीपुरतं मीठ घालून घेऊ। अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट। आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊ आणि पीठ मळून घेऊया। पाणी न घालता हे पीठ मळून घेऊ। तर पहा, पाणी न घालता मी हे पीठ चांगलं मळून घेतलं, तुम्ही इथे बघू शकता। आता पिठाचा एक छोटासा गोळा तोडून घेऊ आणि सुकं पीठ लावून याची पोळी लाटून घेऊया। अगदी पातळ ही पोळी लाटायची नाही, थोडी अशी जाडसरच पोळी लाटून घ्यायची, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता मी इथे एक गोल आकाराचं झाकण घेतलं आहे। झाकणाच्या मदतीने या पिठावरती शेप देऊन घेऊ, तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने। उरलेलं पीठ बाजूला काढून घेऊ। तुम्ही कोणत्याही आकारामध्ये हा नाश्ता बनवू शकता, पण जर या शेपमध्ये नाश्ता बनवला तर लहान मुले देखील आवडीने खातील। एवढा सुरेख हा नाश्ता दिसतो। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका चमच्याच्या मदतीने या नाश्त्यावरती स्माइली बनवून घेऊया। इथे एका काठीच्या मदतीने डोळे देखील बनवून घेऊ आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान असा हा नाश्ता दिसत आहे। लहान मुलं अगदी आवडीने मागून मागून हा नाश्ता खातील। एवढा छान हा नाश्ता दिसतो आणि चवीलाही तितकाच छान लागतो। मी इथे 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती तेल चांगलं गरम करून घेतलं। आता या तेलामध्ये हा नाश्ता सोडून घेऊ आणि दोन्ही साईडनी अगदी कुरकुरीत होईपर्यंत नाश्ता तळून घेऊया। हा नाश्ता तुम्ही नक्की एकदा बनवून बघा, लहान मुलं अगदी आवडीने खातील। एवढा चमचमीत हा नाश्ता बनून तयार होतो। हाय फ्लेमवरती नाश्ता तळायचा नाही, नाहीतर आतमधून कच्चा राहील, म्हणून मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटात हा नाश्ता तळून तयार होतो। अगदी कुरकुरीत असा हा नाश्ता बनतो। संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही हा नाश्ता झटपट अगदी बनवू शकता। तर पहा, सोनेरी रंगावरती हा नाश्ता मी इथे तळून घेतला। अगदी 3 ते 4 मिनिटात नाश्ता तळून तयार होतो। आता हा नाश्ता काढून घेऊया। सगळा नाश्ता याच पद्धतीने तळून घेऊ आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। हा गरमागरम नाश्ता केचपसोबत खाऊन बघा, खूप छान लागतो। तसा खाला तरीही छान लागतो। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील।